सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी, मनोनी विठ्ठली आवडी. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे
बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम उभारिला हात उभारिला हात उभारिनाथ जगी जानविली मात जगी जानविली मात जगी जागी माता जगी जागी माता जगी जागी माता जगी जानविली देव बैसले सिंहासनी देवा बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका आल्या एकाच्या कैवारी एकाच्या कैवारी एकाच्या कैवारी एकाच्या कैवारी उगवी बहुताचे कोडे उगवी बहुताचे कोडे उगवी बहु उगवी बहुता देव मागे उभा देव उभा मागे पुढे हे बाबू नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका नाही पडो देत तुका देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका पुरे धनी आल्या पुरे धनी आल्या याचका पुरे धनी पुरे गोपाल कुमाई टाळी वाजवा भजन करा विठोबार कुमार टाळी 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 विठोबार ढोबार फुमाई ढोबार 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 फुमाई विठोबार ढोबार फुमाई बार घुमाये गोपाल बार घुमाये श्री हरिभक्त उभारला हात उभारला हात उभारला हात उभारला हात सगळे म्हणा उभारला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारला हात उभारला हात उभारला हात उभारला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात उभारिला हात जगे जाणवले मात जगे
बसले सिंहासन उभारेला हात जगे दानवाने मात जगे दानवाने मात देव बैसल सिंहासने देव बैसल सिंहासने देव आलयाचा काबुरेदाने आलयाचे पुरे धनी आल्या आल्या याचका आल्या याचका पुरे आल्या याचका पुरे धने देव देव बघा मागे पुढे देव बघा मागे पुढे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासन आल्या याचका आल्या याचकाशी एक एका एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे पुढे दोही ठाई चुका नाही पडो देत तुका विठ्ठल चला विठ्ठल 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 जगद्गुरु तुकोबा आहे तुम्हाला आम्हाला एक नवलाची बातमी सांगतात. नवलाची बातमी म्हणजे आश्चर्यकारक. काय काय गोष्टी आश्चर्यकारक असतात. तेव्हा ती बातमी सांगते वेळी सांगणारालाही आनंद होतो आणि ऐकणारालाही आनंद होतो. इतका आनंद होतो की त्या आनंदाची पारावार नाही. असे जगद्गुरु तुकोबारायाने दोन्ही हात उभे करून कोणतीही बातमी सांगितली अभंगाच्या दुसऱ्याच्या उभारेल
देव बैसले सिंहासने आले याचकाचे धनी आल्या याचकाचे धनी आल्या याचकाचे धनी देव बैसले सिंहासने आल्या याचका होय आल्या याचका होय धनी आल्या याचका होय देव बैसले सिंहासने आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका पुरे धनी देव बैसले सिंहासने आल्या याचका होय धनी आल्या याचका होय धनी आल्या याचका होय तेव्हा तुम्हाला सर्वांना जगातवर तुकोबर आहे आनंदाची गोष्ट सांगितली. देव बैसले सिंहासने आला याचकाची पुरे धनी. काय काय गोष्टी इतक्या आनंद देणाऱ्या असतात. भारताला आणखी स्वातंत्र्याचे 15 ऑगस्टला भारत देश स्वतंत्र झाला. ही बातमी ज्यावेळेला जगात पसरली आल्या याचकाची धनी. माझा भारत स्वतंत्र झालेला आहे 15 ऑगस्टला. ही जी बातमी आहे ही बातमी कशी सांगितली त्याप्रमाणे परमात्मा सिंहासनावरती बसलेले आहेत. ही बातमी कशी सांगितली उभारीला हात हा उभारीला हात उभारीला 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 कशी बातमी सांगते वेळी आणि कशी सांगतात. वारीला हात दोन्ही हात उंच करून आणि सांगा जगी दाखविली तेव्हा सांगण्याची पद्धत नको पाहिजे. तेव्हा आनंदाची बातमी मनुष्य कशी सांगत असतो, दुःखाची बातमी कशी सांगतो, दुःखाची बातमी कानात सांगतो का.
बरं का. आणि आनंदाची बातमी, मुलगा जर मेरिटमध्ये आला बरं का, बॅरिस्टर झाला, बाप आपल्या मुलाची वार्ता कशी सांगतो, आम जनतेला सांगतो, उभारीला हा आणि जगात दाखवली. म्हटलं असं कोणतं नवल झालं आहे. परमात्मा वैकुंठ सोडून आणि आमच्या ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, हा वैकुंठ सोडून संघास राहिला, वैकुंठ सोडून ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजन राहिला, वैकुंठ सोडून संत सजन राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सजन राहिला, देव वेडावला, वैकुंठ संत सजन राहिला. तेव्हा आपलं भाग्य आहे, तेव्हा भारताचं भाग्य काय आहे. म्हणून भारतामध्ये सुद्धा महाराष्ट्राचं भाग्य अधिक आहे. कोणी मला कशावरून आहे, भगवान सर्वस्वाचा त्याग करून वैकुंठ सोडून आणि नाथ महाराजांच्या घरी जातो. ज्या सुखा कारणे देव वेडा, वैकुंठ सोडून संत घरी राहिला. देव वैसाचे तेव्हा भाग्यवान गाव आहे ज्या गावामध्ये पांडुरंग परमात्म्याचं देऊळ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणी म्हणेल पांडुरंगाचं देऊळ आहे, ते गाव भाग्यवान आहे. आणि आमच्या गावात रामाचं देऊळ आहे. एखादा म्हणतो आमच्या गावात भगवान श्रीकृष्णाचं देऊळ आहे. मग कसं काय. तेव्हा जो राम आहे तोच कृष्ण आहे, जो कृष्ण आहे तोच कोण आहे, राम आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देव एक आहे, रूप अनेक आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. जो ब्रह्मांड अधिष्ठान असणारा परमात्मा अयोध्येमध्ये रामरूपाने अवतरला, गोकुळामध्ये नंदाच्या घरी बालरूप करून, आणि तोच परमात्मा पंढरपूरला पुंडलिकाचा करता विटेवर उभा आहे. विठ्ठल पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखला डोळा भाई देव, भाई देव, विठो देखला डोळा भाई देव. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखीला डोळा बाई ओ, बाई ओ, विठो देखीला डोळा बाई ओ. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, भाविकासाठी विठू कैवल्याचा गाभा, विठू कैवल्याचा
पैठणला येतो. सर्वस्वाचा त्याग करून तुकोबा राणे देण्याकरता देव देतो. आता येणार आहे परमात्मा. आमच्या तुकोबाराला मग आपण काय करायचं, जाऊ द्यायचं नाही. आजची गरज आहे आपल्याला. पण आनंदाची गोष्ट आहे नाही का. काय तुकोबाराचा अवतार, काय ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार, ज्याला तोड नाही का. हे अवतार जर झाले नसते, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, तर आपला भारत देश अभागी ठरला असता. विठ्ठल आज आपण जे उड्या मारतो कोणाच्या बळा, कसं आहे, ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना जन्म देणाऱ्या मातासुद्धा काय आहे, काय छत्रपती शिवाजी महाराज, काय जिजाबा, काय तुकोबार आहे बरं का, काय कनकाबाई, बोलोबा महाराजांच्या पोटी अवतार, आणि काय रुक्मिणी माता आणि आमचे विठ्ठलपंत. विठ्ठल यांच्याकरता परमात्मा कसा आला उदरात आला. धन्य दयाचे कुशी धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावकाचा प्रेमाचे आगर, सावकाचा गर, प्रेमाचे आगर. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, सावता सागर, प्रेमाचे आगर, सावता सागर, प्रेमाचे आगर. ऐसे सांगता हरीशी, ऐसे सांगता हरीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, मन धन्य धन्य जयाची कुशी, मने धन्य धन्य दयाची कुशी. ज्ञानदेव जन्मले, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी. ज्ञानदेव जन्मले, धन्य धन्य धरातळी, धन्य धन्य धरातळी. असे महात्मे आपल्या या गावात आलेले आहे. आनंदाचे नाही का. जग याची वाट पाहतात असे ज्ञानेश्वर महाराज, त्रैलोक्याची वाट पाहत आमचा उद्धार कसा होईल. ज्ञानोबा या, तुकोबाराला सांगतात या, आणि आपलं या गावाचं भाग्य आहे. आजच्या क्षणी दोन्ही महात्मे जगद्गुरु तुकोबार आहे आणि ज्ञानेश्वर असं आहे. लोपले ज्ञान ज्ञान जग गोपले ज्ञान जगे, आलो रे ज्ञान जगे, इथले हरी बोली, गोपले ज्ञान जगे. हा अवतार पांडुरंगा, नाव घेणे ज्ञानी, भारती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, भारती ज्ञान राजा. अवतार पांडुरंगा, नाव घेणे ज्ञानी, भारती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा, आलो पर ज्ञान जगी,
तो विटेवर परमात्मा आहे. अवतार पांडुरंग नाव ठेवले आणि तोच परमात्मा ज्ञानोबराच्या रूपाने समाधी संजीवन. ज्ञानेश्वर महाराज आळंदीला बसलाय. काय भारत देश सणात आहे का? ज्ञानोबरा तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, आनंद देण्याकरता किती दिवस जवळवरी चंद्र सूर्य काय धारा लागते बा आळंदीला. बरं का? एकादशीच्या दिवशी जर बाया माणसं वगैरे त्यांना वाटले का म्हणत म्हणून इतका आनंद का? ज्ञानोबराचं दर्शन झालं, भाग्यवान हो विठ्ठल. आणि तोच आवड ज्यांना आवड आहे. ज्ञानोबराला तुकोबराची आवड, तुकोबराला ज्ञानोबराची आवड. यांचं किती प्रेम होतं सांगता येत नाही. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम आरती तुकाराम. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु रामा आरती तुकाराम. सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आरती तुकाराम स्वामी सद्गुरु तुकाराम. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम. पाय दाखवी रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा सच्चिदानंद पाय दाखवी रामा. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम. आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. ज्याप्रमाणे आणखी ज्ञानेश्वर महाराज भगवान विष्णूचा होता. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. त्याचप्रमाणे तुकोबारा सुद्धा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा नाही. म्हणे रामचर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. अरे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा. भंडारा डोंगरावर मंदिर चाललाय. आमच्या पांडुरंग बाबा गुरुनी काय तुकोबाराबाईने आपल्याला देणगी दिलेली आहे. गाथा मंदिर. आणि आमचे बाळासाहेब काशी आहे ते म्हणलं आपलं मंदिरसुद्धा कसं करायचं. म्हणलं ज्याप्रमाणे भारत आणि जगाला राम कोण आहे कळावं एवढ्याकरता अयोध्येला राम मंदिर केलं. काय पैसा किती लागेल ते पण जगामधलं मंदिर जगातले लोक. त्याचप्रमाणे देऊच्या मंडळीसुद्धा तुकोबाराचं मंदिर भंडाऱ्यावर ते
जागतिक कीर्ती होतं. लोकांनी विचारलं म्हणलं का हो इतका पैसा कशाला खर्च करता. इथल्या मंडळी सांगितलं म्हटलं तुम्ही तरी अयोध्येला रामाचं मंदिर बांधण्याकरता इतका पैसा कशाला करता. काय जरूरत होती. तुमच्या रामापेक्षा आमचा महाराष्ट्रातला तुकाराम जो मागे उनका सेतू भंग गया इनका तुकोबरायने हा गाथा रूपी सेतू आपल्याला परतीला जाण्याकरता दिला. उनका सेतू अभंग विठ्ठल. आणि दोन्ही महात्मे या ठिकाणी आणण्यात गावकरी मंडळीने योगदान ठरवलं. त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. तेव्हा निश्चित आता महाराज आल्यानंतर ज्ञानोबाराय आले, तुकोबाराय आले. माझा देव आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साम जनतेला त्यांचं कल्याण व्हावं एवढ्याकरता आपणही त्यांची सेवा केली पाहिजे. विठोबा रखुमाई भजनात जगी जाना बल
पाणी असणारे महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झालेली इंद्रायणीच्या कडेला काय ती इंद्रायणी नदी आणि इंद्रायणी भीमेला जाऊन मिळते का चंद्रभागा असं म्हणतात. या दोन्ही नद्या म्हणजे काय पाहिजे आणि त्या इंद्रायणीच्या तीरावरती 2 महात्मे झाले. जगद्गुरु तुकोबार आहे हे सामान्य समजू नका. पूर्वी ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले असं आहे ना. अलीकडे पण लोक म्हणतात 58 कोटी लोकांनी गंगेच्या याच्यावरती स्नान केले. आम्ही तो म्हणतो 51 नाही ज्ञानोबराच्या सोबत आलेल्या वारकऱ्यांनी बरं का 1 अब्ज स्नान केलं का. ज्ञानोबा निघाल्यानंतर लोक थांबत असतात का किती लोक गेले तेव्हा. आणि तिथून जात असताना या परिसरात पण गेले का. त्यावेळेला तुकोबाराचे वंश विश्वंभर बाबा ही जोडी पाहिली नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. मग नामदेव महाराज विश्वंभर महाराजाचा चेहरा आनंदी झाला. नामदेव महाराजांनी विचारलं म्हणलं बाबा काय आपली इच्छा आहे. म्हणलं आम्हाला असं वाटते बरं का तुमच्यासारखा आणखी पुत्र आमच्या घराण्यामध्ये जन्माला या. नामदेव महाराजांना नामदेव महाराज म्हणायला लागले तुमचं गाव तुमचा परिसर तुमचं कुळ इतकं पवित्र आहे. पुढचा अवतार मी तुमच्या घरीच घेणार आहोत. तेच तुकोबार आहे. विठ्ठल देवगावामध्ये घेतला तुकोबार आहे. अनेक काही आख्यायिका आहे. बोरोबा महाराज अनेक काही हे वारीला जात असत तेव्हा वारी बोरोबा महाराज निघाले का आईसाहेबांनी सांगितलं मला घेऊन चला. बोरोबा महाराज तो त्रास होत असतो उन्हाचे दिवस कशाला भानगडत पडतो. म्हणून कनकाबाईचा आग्रह बघा काही करा करा पण मला ज्ञान. ही वारी अशीच आहे बघा काही अर्थ ती अडचणीचा विचार करीत काही ऊन तापते का अडचणी आहे का काय चालावं लागते. वारी म्हणजे वारी पंढरीचा वार करी वारी चुकोनी वारी पंढरीचा वार परी वारी चुकोनी हरे वारी चुकोनी हरे पंढरीचा वार करी पंढरीचा वार परी पंढरीचा वार करी पंढरीचा वार परी वारी बोरोबा महाराजांनी अशी अट घातली म्हणले बा मी तुम्हाला वारीला घेऊन जातो पण एका अटीवर नाही. दर्शन घेतल्यानंतर देवाला काही मागायचं नाही. आईसाहेब म्हणायला लागलं ही साधी अटक आहे. मुळीच बघा म्हणायला लागले मुळीच मागं. अरे वा पंढरपूरला बोरोबा महाराजांनी दर्शन केलं. गरुड खांबाजवळ येऊन बसले. आईसाहेबाला वेळ लागला. महाराज म्हणायला लागले म्हणले वेळ लागला तुम्हाला काही घटना घडली का. घडली मला काय घडली तर म्हणले बा परमात्माच म्हणायला लागला तुमची कूस काय दिसते रिकामी दिसते.
मग मी काय मुख्य आहे का? मग मी सांगितलं देवा कूच भरली पाहिजे, जा म्हणायला लागले. मग भगवान महाराजांनी आनंद झाला. म्हणलं बा जायचं आणि देवाला असा पुत्र मागायचा की जो ब्रह्मांडाचा काय करेल, उद्धार करेल. आईचा पुत्र देई गुंडा जाती लोकी झेंडा, जाती लोकी झेंडा, आईचा ती लोकी झेंडा. आईचा पुत्र देई गुंडा जाती लोकी झेंडा, ती लोकी झेंडा जाती लोकी झेंडा. आईचा पुत्र देई गुंडा जातीन लोकी झेंडा, जातीन लोकी झेंडा, जातीन लोकी झेंडा. आईचा पुत्र देई गुंडा जाती लोकी झेंडा, जाती लोकी झेंडा, जाती लोकी झेंडा. सगळ्या जगाचा उद्धार करेल असा पुत्र आणि ते जगद्गुरु तुकोबर आहे. असं आहे. काय अवतार आहे बघा. देवाने पाठवलेला महात्मा शेवटी स्वर्गातल्या भानगडी मिटवण्याकरता इथून कोणाला घेऊन जातो, तुकोबराला. तो दिवस बीजेचा आहे बघा. या दिवशी परमात्मा स्वयं येतात, हरी वैकुंठावरी, आणि रथामध्ये आणि सांगितलं तुकोबरा चला, तुम्हाला नेण्याकरता वैकुंठाला आम्ही आलो आहे. ठल विठाला 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 विठाला. पाहुणे घराशी, पाहुणे घराशी, आजी आले ऋषिकेशी, आजी आले ऋषिकेशी. पाहुणे घराशी, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी, आज आले ऋषिकेशी, आज घराशी. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. हरी मोडकी आवाजावरी वाकळांच्या शेजारी, मोडकी आवाजावरी वाकळांच्या जर्जर. पाहुणे घराची, पाहुणे घराची, आजी आले ऋषिकेशी. पाहुणे घराची, पाहुणे घराशी, पाहुणे घराशी, आज आले ऋषिकेशी. पाहुणे घराशी. ऐका असं भाग्य बा म्हणून प्राप्त झाला. इंद्राला नाही, ब्रह्मदेवाला नाही, कोणाला नाही. ज्याला नेण्याकरता परमात्मा येतो, रथामध्ये घेऊन आणखी घेऊन गेला. असे दलामत असणारे दोन्ही महात्मे आज आपल्या गावामध्ये ठल विठाला 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 विठाला. विराजमान झालेले आहे. यांचं इतकं सामर्थ्य आहे, इतकं सामर्थ्य आहे. आल्या याचे काशी पुरे. किती सामर्थ्य आहे ज्ञानोबराच्या ठिकाणी. ऐकणे जयाची जय द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ.
करील ते काय नवे महाराज आंगे ऐसे बड़ा रेडा बोले आंगे ऐसे बड़ा रेडा बोले करीला लोकाय नोये महाराज करीला लोकाय नोये महाराज ज्या आणखी अवस्थेकरिता ब्रह्मांडातले लोक ब्रह्मदेवापासून इच्छा करतात त्याला मोक्ष म्हणतात. या मोक्षाचा द्वार ज्ञानोबर आहे. दयाने घातली मुक्तीची गवा आणि मिळवली यारे यारे दान सोड. हे देण्याचं सामर्थ्य संतात असते. बाकीच्या गोष्टी काय एखादा कोणी आजारी मनुष्य असला लोक त्याला पेशंट भेटण्याकरता जातात. सांगतात काही कॅन्सरचा म्हणा किंवा कशाचा म्हणा. डॉक्टरनी सांगितलं असते राम भोलेबाई जगण्याची शक्यता कमी आहे. त्याची काय स्थिती होते पेशंटची जावे त्याच्या वंश आणि तेव्हाकडे हे माणसं येतात भेटतात सांत्वन करतात. मला गोविंद काही काळजी करू नका तुमच्याकरता जेवढा पैसा लागेल तेवढा देऊ. इथला डॉक्टर उपचार करीत नसेल तर परदेशात जातो. येतात जातात कोणी त्याच्यातून दुःखातून निवृत्त करण्याकरता येतो का कोणी. त्याप्रमाणे अशा सकळ दुःखाने भरलेलं जे हे रान आहे बघा त्याला आनंदरूप करण्याची शक्ती त्याला मोक्ष मिळते. या मोक्षाचा आणि अन्नक्षेत्र जर कोणी घातलं असेल दया नाही घातली मुक्तीची आणि महाराष्ट्राचं नाही भारताचं भाग्य आहे. मिळविली मानली वैष्णव जो जे ज्ञानावर आहे ब्रह्मदेव देऊ शकत नाही ते देतात मोक्ष देतात. पुरे याचे काशी झाली असं सामर्थ्य आहे. देव बैसले सिंहासनी आणि पुरे याचे आपण भाग्य आहे. एकाच्या कैवारे आणि उगवी बहुतांचे कैवार एकाच्या कैवार एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवार एकाच्या कैवार एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे उगवी बहुताचे कोणे उगवी बहुताचे कोणे उगवी बहुताचे कोणे देव बैसले सिंहासन हा देव बैसले सिंहासन उगवी ताचे बहुताचे कोणे उगवी बहुताचे कोणे उगवे बहुताचे कोणे देव बैसले सिंहासनी देव बैसले सिंहासनी एकाच्या कैवारे उगवे बहुताचे हा कोणे उगवे बहुताचे कोणे उगवे बहुताचे कोणे एकाच्या कैवारे उगवे बहुताचे कोणे उगवे बहुताचे कोणे उगवे तेव्हा निरोप सांगण्याकरता जगद्गुरु तुकोबर आहे भारतामध्ये महाराष्ट्रात अवतीर्ण झाले. हा तुकोबराचा निरोप सांगण्याकरता आमची वारकरी शिक्षण संस्था आनंद सुखनिवासी जोग हे अवतीर्ण झाले. तेव्हा सगळ्या महाराष्ट्राला आज आणि आनंद देण्याकरता ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरी गाथा भागवत असे ग्रंथ दिलेले आहे. या ग्रंथाचा प्रचार व्हावा, जीवन सुखी व्हावं, आपलंही जीवन सुखी करावं, दुसऱ्याचंही जीवन सुखी करावं, एवढ्याकरता वारकरी शिक्षण संस्था आनंदाची गोष्ट आहे. या आणि गावामधला सुपुत्र आमचे दीपक आणि तुम्हाला हा आनंद देतात. त्यांचं जेवढं वर्णन करावं तेवढं काय. आता मला एकच नाही, तुम्ही जेवढे पाठवाल त्या सर्वांची व्यवस्था आम्ही करू का. तेव्हा असाच उत्तर व्हावा म्हणून जे जगद्गुरु तुकोबर आहे. दोहीकडे चुका दोही ठाई तुका, 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 दोही ठाई तुका,
ज्ञानेश्वर महाराज तुकोबरा या ठिकाणी विराजमान झालेले आहे आणि त्यांचं मूर्त रूप जर कोणतं असेल तुकोबराचा गाथा म्हणजे तुकोबरा आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांची आळ ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरी. तेव्हा यांचं पूर्ण दर्शन जर कशात होत असेल हे 2 ग्रंथ आहेत. हे 2 ग्रंथ म्हणजे असं आहे याचं वर्णन ब्रह्मांड करू शकत नाही असं काम आहे. कोणी म्हणेल आम्हाला सवड नाही काय सगळ्या वस्तू आपण जर ठेवतो गाथा ठेवायला काय म्हटलं कोणी वाचत नाही कोणाला काही कळत नाही. तुकोबराच्या गाथेला ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीला जरी वाचन झालं नाही हात जरी लावला तरी पण न्याय ठरलं. इतकी महान शक्ती महाराज ज्ञानेश्वर महाराज मूर्त रूपाने इथे बसलेले आहेत. तेव्हा ज्ञानेश्वरीची पारायण व्हावी उत्साह व्हावा. घरामध्ये ज्ञानेश्वरी येतात ज्याच्या घरी गाजा त्याच्या चरणी ठेवावा. ही शक्ती आहे महाराष्ट्राची वेळ काय त्यांचं वर्णन करणं म्हणून आपण त्यांचा जय जयकार करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम पुरे धा
आ